बारामतीमध्ये काँग्रेस अर्ज मागे घेणार की निवडणूक लढवणार याकडे लक्ष लागलंय। काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा सपकाळांना फोन केला होता। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची सुनेत्रा पवारांची विनंती होती। पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस आहे। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। काय या ठिकाणी चित्र असणार आहे, कशा पद्धतीने लढत होणार आहे, हे संपूर्ण चित्र दुपारी 3 नंतर स्पष्ट होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा एकदा फोन केलाय। काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती सुनेत्रा पवारांनी सपकाळांना केली आहे। याआधीही सुनेत्रा पवारांनी सपकाळांना फोन केला होता। बारामतीत पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं आकाश मोरेंना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे अखेरच्या दिवशी काँग्रेस बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार की बिनविरोध होणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। बारामतीमध्ये आमच्या उमेदवारांना घेतलेली भूमिका ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं सपकाळांनी कालच स्पष्ट केलं होतं। इतकंच नाही तर अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करा, सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी मागे घेण्याचा विचार होईल असंही सपकाळांनी म्हटलं। मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील। आमची ही लढाई लोकशाहीच्या अनुषंगाने आहे आणि या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे। त्यांना मला सांगायचंय की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, तिथला ब्लॅक बॉक्स का मिळत नाही या अनुषंगाने चौकशी केली असती तर अधिक बरं झालं असतं। आमच्या उमेदवारांनी बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे, ती पक्षाची भूमिका आहे। जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू। दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यात भाजपकडून पूर्ण मदतीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांना दिलाय। पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल, हा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना दिलाय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेस सोबतच आहे। काँग्रेसनं आकाश मोरेंना सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे। दादांच्या विमान अपघाताचा गुन्हा दाखल करा, अर्ज मागे घेतो। गुन्हा दाखल झाला नाही बारामती महाराष्ट्रात, तर हा गुन्हा दाखल झाला तर मी निवडणूक लढवण्याचा पुनर्विचार करू, त्या विधानात आपण ठाम अगदी ठाम आहे। या प्रकरणी अजूनही हे सरकार गंभीर नाही हे संपूर्ण महाराष्ट्रात कळलेलं आहे। विशेष करून रोहित पवारांनी मुलाखत देऊन बऱ्याच वेळा सांगून ज्या पद्धतीने जर FIR ची कॉपी इथं एवढ्या मोठ्या माणसाची होत नसेल तर सर्वसामान्य माणसाची काय कर। पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलंय।